हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर। आज तर मी वर्धेवरून कालच आली, पण आल्यावर मी काही ब्लॉग करू नाही शकली। आल्यावर म्हणजे मी काल ब्लॉगच नाही करू शकले, कारण मी शान्वीला काल हॉस्पिटलमध्ये नेलं होतं, कारण तिच्या डोळ्यासाठी एकदा तरी दाखवावंच लागते मधा आलं तर। काल बोलवलं होतं, कारण काल तिला दाखवलं दवाखान्यामध्ये। पुन्हा यांनासुद्धा त्यांची भरपूर कामे होती, तर माझे कामं तर सर्व झालेलेच आहे, पण माझं जेवण अजूनपर्यंत व्हायचंच आहे आणि यांचं जेवण झालेलं आहे, शान्वीचं पण जेवण झालं आहे। तर आता मी पटकन जेवण करून घेते कूलरचं काम करायसाठी, कारण कोणत्याही हालतीत कूलर लावावा लागतो की गरमी होत आहे, खूप जास्त गरमी होत आहे। आणि शान्वी बसलेली आहे तिच्या पप्पाला मदत करायसाठी। मदत करत आहे की काम वाढून ठेवत आहे तू? काय ग, मदत करत आहे की काम वाढून ठेवत आहे? हो का, तिला सुद्धा सर्दी झालेली आहे। तर उडूल आमचं 2 वर्ष झाले ना, हे उडूल आपण मागच्या वर्षी पण नाही काढलं होतं ना, म्हणजे मागच्या वर्षी आम्ही इकडला कूलरच नव्हता लावला, कारण मागच्या वर्षी आई वगैरे कोणी होतच नाही, त्यामुळे त्या काही कारणास्तव म्हणजे ताई प्रेग्नेंट होत्या, त्यामुळे त्या काही इकडे येऊ शकल्या नाही, तर म्हणून आम्ही इकडला कूलर काही लावलाच नाही। तोच कूलर त्यांचा म्हणजे तो बेडरूममधलाच कूलर पूर्ण घर थंड करत होता, त्यामुळे आम्ही काही लावला नाही। इकडे कोणी झोपतही नव्हतं, पण यावर्षी आता लावून देऊ म्हटलं, कारण की कसं कोणी आलं वगैरे तर पाहिजे असो एक कूलर एक्स्ट्राचा। तर हा जाम याची मशीन बिघडलेली आहे ना, मशीन बिघडली याची। तर आता मशीनचं कसं काय करायचं तर मग? नवीन आणायची? मला नाही माहिती, पूर्ण हे कडक कडक आलेलं आहे, म्हणजे काही कामाचंच नाही आहे, तर हे काढून टाकायचं आहे पूर्ण। आणि आतापर्यंत हा कूलर इकडे ठेवून होता जिन्याखाली। करा मग, कूलर आजच्या आज लावून भेटला पाहिजे, हा लावून भेटला पाहिजे म्हटलं, नाहीतर मग नाहीतर का गरमी शिजा लागेल, बाकी का करणार, नाहीतर गरमी नाहीतर काही करू शकत नाही आहे ना जानू। तर चला आता हे दोघंजण कूलर लावून घेते आणि मी जेवण करते। तर जेवणात आज मी डाळ भाजी बनवली आहे, डाळ भाजी भात पोळी यांचं जेवण झालेलं आहे, कारण आता वाजलेले आहे मला वाटते जवळपास 2 वाजलेले असणार। तर हे बघा, पोळी डाळ भाजी आणि जिरा राईस केलेला आहे, डाळ भाजीसोबत जिरा राईस छान लागते। आणि जेवण करून घेते आणि नंतर भेटते। झालंच नाही उडून लावून, चहा घ्या। हा मोटर नवीन आणली का? काहून ती जुनी नाहीच होत होती का? जुनी जमणार नव्हती? पसारा तर खूप झाला हो, पसारा। आज भेटेल का पण कूलरची हवा घ्यायसाठी? घ्या चहा घ्या। 2 कूलर बनवले ना। हे तिकडे कूलर लावत होते, त्यामुळे मग मला पण 5-5 मिनिटांनी आवाज देत होते, म्हणून माझ्या पण कामाला थोडासा वेळ झाला। आणि ते शान्वीची तयारीसुद्धा राहिली होती संध्याकाळची करायची, आणि केस बांधून दिले छान, कारण मोकळे सोडले की खूप गुंतून जाते, त्यामुळे केस बांधून दिले तुझे। आणि इथे भांडे राहिली होती घासायची, चहाचे ते भांडे घासून घेतले पटापट, आणि शान्वी माझ्यासोबत इथे बडबड करत आहे।
अहो पण तुम्ही यांनी आमच्यासाठी हे आणलं, काय म्हणतात डिश, आईस डिश जे असते ते आणलं. डिश नाही असते ते, रेनबो बर्फ. रेनबो बर्फ आणला. तर मी तयारी करत होती, तयारी म्हणजे हेच हातपाय धुवून वगैरे. तर थांबा म्हटलं त्यांना, तोपर्यंत ते पाणी झालं. रस साधारण पेप्सी वेगळा फ्रीज. खट्टा मिठा मस्त आहे. खट्टा मिठा जास्त नाही खाऊ. तर झाली मी फ्रेश आता, स्वयंपाकाचं बघते म्हणलं. तर सकाळची डाळ भाजी आहे, भातही आहे, पोळी पण आहे. तर आता काहीतरी वेगळं काहीतरी करते म्हटलं. तर काही पण केलं तरी तुमच्यासोबत शेअर करणार. तर यांना एकदा मी विचारून घेते स्वयंपाकासाठी. तर इथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि ते ओवा जो आहे तो ओवा हाताने चोळून टाकलेला आहे. मीठ टाकलं त्यात थोडंसं आणि थोडंसं कलरसाठी हळद टाकलेली आहे. आणि हे छान हळद टाकल्यानंतर यात मी मोहन टाकलं, म्हणजेच गरम तेल करून टाकलेलं आहे. म्हणजे थोडंसं खुसखुशीतपणा आला पाहिजे म्हणून. जास्त पण नाही टाकायचं, थोडंसंच टाकायचं. जास्त टाकलं की ते एकदम हे होऊन जातं, ऑइली लागायला लागतं. आणि मग मी गरम होतं त्यामुळे चमच्याने मी हे थोडंसं फोडून म्हणजे मिक्स करून घेतलं. आणि नंतर हाताने थोडंसं थंड झाल्यावर हाताने पण व्यवस्थित मिक्स केलं. आणि नंतर इथे मी कणिक भिजवत आहे. तर हे कणिक मी याच्यासाठी भिजवत आहे कारण की मला करायची आहे सत्तूची पुरी. आमच्या इथे आधी किरायानं राहत होती एक लेडीज बिहारी. तर तिची रेसिपी आहे ही, ती करत होती, मला खूप आवडत होतं. तर चला मी तुमच्यासोबत बघा आता यातला मसाला शेअर करते. तर यात कढईत मी थोडंसं तेल टाकलेलं आहे. त्यानंतर यात मिरची टाकली, जिरं टाकलं आणि थोडंसं क्रश केलेला लसूण टाकलेला आहे. हा छान असा मस्त तांबूस रंगाचा होऊ द्यायचा. त्यानंतर यात मी मसाले टाकले, धने पावडर, तिखट आणि पुन्हा हळद आणि मीठसुद्धा टाकलेलं आहे. तर छान मस्त हे तेलामध्ये होऊ द्यायचं. आणि हे बघा चवीनुसार तुम्ही मीठ टाकू शकता, तुम्हाला जसं पाहिजे तसं. आणि यात हे जे आहे हे डाळवा आहे, आपला डाळवा येतो ना जो चिवड्याच वगैरे टाकतो, तो डाळवा मिक्सरमधून काढून घेतला. त्यातच मी सोप टाकली आणि गोडनिंबाचा पाला, मिरची पण टाकू शकत होती पण मला आठवण नव्हती राहिली म्हणून मी वरून टाकली. आणि ते छान हे मिक्स करून घ्यायचं. हे गडे वगैरे पडलेले आहे पूर्ण फोडून घ्यायचे आणि छान भाजायचं. हे भाजणीवर आहे. छान मस्त असं भाजून घेतलं ना की छान टेस्ट लागते त्याची, नाही तर चिकट लागते आणि अटकल्यासारखं होते. तर हे भाजून झालेलं आहे. आणि गडे जे काही गडे राहिलेले होते ती मी आता वाटीनं फोडून घेते. तर इथे छान चम्मच मी साफ करून घेतला आणि ते वाटीने गडे फोडत आहे. तर हे गडे पूर्ण असं व्यवस्थित फोडून घ्यायचे. थोडेफार राहिले तर काही नाही, कारण गरम खूप त्रास जातो. अरे वा, लागला का कूलर? लागला कूलर? हे मी थंड व्हायसाठी थोडा वेळ कूलरच्या हवेत ठेवलेलं होतं. आणि हे आपलं पीठसुद्धा छान मुरलेलं आहे गव्हाचं. तर बघू शकता तुम्ही. याला आता एकदा पुन्हा मी चोळून घेते आणि त्यानंतर असे याची भरायची जी पद्धत आहे ते सांगते. तर अशी छान वाटीसारखं हे करून घ्यायचं, गोळा घ्यायचा वाटीसारखं, त्याला असा गोलाकार द्यायचा बरोबर हातांनी व्यवस्थित. बघा हे दोन्ही हातांनी बोटाच्या सहाय्याने. आणि ते छान याला मोदक जसं भरतो किंवा मोमोज असं म्हणजे त्या टाईपचं असं भरून घ्यायचं गोळा. म्हणजे आलूचा पराठा किंवा काही आपण जसं भरतो ना तशा टाईप भरून घ्यायचं आणि व्यवस्थित पॅक करायचं. हे जे आहे ना हे जे मिश्रण आहे ते कोरडं असेल ना त्यामुळे पुरी लवकर फुटून जाते. माझ्यासुद्धा काल थोडंसा हाताचा मला चम्मचचा थोडासा असा धक्का लागला होता. बघू शकता तुम्ही. आता हे बघा चम्मचचा धक्का लागला याला. तर उचलता तर पुरी जी आहे ते एकदम फुटून गेली, लवकरच फुटून जाते. त्यामुळे याला व्यवस्थित असं हे बघू शकता तुम्ही. बघा कसं पटकन फुटून गेली. त्यामुळे ते तेल थोडंसं खराब झालं आहे. आणि असं काही केलं थोडंसं होऊन जाते थोडंफार. तर बघू शकता माझ्या काही एका चुकीमुळे पूर्ण माझं तेल खराब झालं. पण काही नाही, खाली थंड झाल्यावर ते जो गाळ आहे तो खाली बसून गेला होता. त्यामुळे मग मी तेल वरचं पूर्ण काढून ठेवलेलं आहे.
तर बघू शकता इथे तयार झालेल्या आपल्या सत्तूच्या पुऱ्या. आणि यावर मी चिंचेची चटणी केली. त्या दिवशी चिंचेचं पाणी काढून ठेवलं होतं ना, ते चिंचेची चटणी केली होती. तर ते चिंचेची चटणी आणि सत्तूची पुरी. तर ही कोबी कोफ्त्याची भाजी आहे. मी जेवायला पण घेतलं होतं सोबतच. आणि ते डाळ भाजी, चिंचेची चटणी, सत्तूची पुरी, पोळी. तर काय तुम्ही कलरच घेऊन आल्या डायरेक्ट? झाली ना होळी म्हणून आमच्यासोबत कलर खेळायला आले का? हो का? जेवताना बस थोडासाच लावा. बस बस हा, व्हेरी गुड. बियांना कलर लावा. बापरे किती मोठा, बापरे बिहार काळा काळा झाला. बिहार काळा कलर वगैरे काही काढला नाही मी, कारण आता झोपायच्या वेळेसच फ्रेश होईल मी डायरेक्ट. तर आता सर्व आवरलेलं आहे माझं, जेवण खावण सर्व. बाहेर फिरली सुद्धा. तर आता आहे आता म्हणजे उद्या आहे, उद्या हो 12च्या नंतर उद्या समजा सरांचा बड्डे आहे, म्हणजे विहानच्या पप्पाचा. तर विहानच्या पप्पाचा बड्डे आहे. तर त्यांना स्नेहाताईंना त्यांचा बड्डे 12 वाजता रात्री सेलिब्रेट करायचा होता. पण त्यांचं बाहेर जाणं झालं नाही, कारण त्यांच्या सासूबाईचं ऑपरेशन झालं आहे टोंबळ्याचं. तर जास्तीत जास्त नाही झाले, 15 दिवस झाले असतं. तर त्यांना काही बाहेर जायला मिळालं नाही. तर त्या आता माझ्यासोबत बोलल्या की उद्या बड्डे आहे, तर मला असं करायचं होतं, तर आता कसं करायचं. तर त्या बोलल्या की शान्वीच्या पप्पाच्या हाताने मला केक आणून द्या. तर आता 12 तर वाजलेलंच आहे. तर त्या बोलल्या की तुम्हीसुद्धा या. तर चला आता मी तिथे जाते. कसं काय आहे तर यांनी बलून्स वगैरे सर्व आणलेलं आहे. तर बघ काय काय आणलेलं आहे ते. चला आणलं चल विहान. हे बघा 5 मिनिट बाकी आहे. सुरू झालं का? ठेवलेला आहे तुमचा प्रिय मोबाईल.
बाबापाशी. आजच्या फटाक्याचा आवाजही खूप झाला जोरात. हा कान एकदम सुन्न झाली माझी. हा 1 2 3 स्टार्ट. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर सर. हॅपी बर्थडे टू यू. जवळ ये जवळ ये. अरे घ्या या ना इकडे. फेवरेट आहे ना ते. मोबाईलही ठेवला होता आम्ही. सरची पहिली बायको मोबाईल. आपण चाटू. व्हिडिओ मध्ये आला. काय म्हणते सरप्राईज. चला मी माझ्या ब्लॉगला आता इथेच एंड करते. तर माझा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्की सांगा. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. क्लिक करा. लाईक्स द्या. लास्ट व्हिडिओ आहे आमचा इथला. तर यांचं यावर्षी ट्रान्सफर असू शकते त्यामुळे लास्ट बर्थडे सरांचा इथे 35 वर्षाचे झाले सर. 36 लागलेला आहे. तर आम्ही आता असं सेलिब्रेशन केलं छोटंसं. कसं वाटलं कसं नाही कमेंट्स करून नक्की सांगा. उद्या परत आहे काहीतरी बहुतेक मोठी पार्टी होणार आहे. तर उद्याचा ब्लॉग सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. उद्या बिल टाका. मार्च एंडिंग आहे त्यामुळे बिल टाका. हे करा ते करा ते करा. सर तुमचा बर्थडे बिल टाकासाठीच येतो सर. मार्च एंडिंग मुलांची बघा कशी मस्ती सुरू आहे. केक अब तुम्हारे हवाले बता साथी. तर चला भेटू आपण उद्या अशा नवीन छानशा व्हिडिओ मध्ये. बाय बाय.